सांगितलंय की यानंतर आमच्या इथं भरपूर स्पर्धा होतात, त्यांना तुम्हाला संधी देणार. खरोखर योगेश परब आणि मी तुमचे खूप खूप धन्यवाद देतोय. बरोबर, बरोबर. आपल्याला पुढे आणण्यासाठी कोण नाही कोणतरी मी मात्र निमित्त होतो. नाना तुमच्या माहितीसाठी मला समीर पांढरे खूपदा मी नाव घेतो. परंतु आणखी एक नाव दिलीप सावंत जे रानबांबोळी ओरोसचे जे पंच त्यांनी मला खूप माझं त्यांनी म्हणजे कौतुक पण केलं आणि मला संधी दिली. ते दिलीप सावंत आज नाहीत, परंतु दिलीप सावंत, समीर पांढरे त्याचबरोबर शिरोड्यातील आबा प्रभू, आनंद नाबर, प्रकाश नावेलकर या मंडळींचं मी नाव घेतो. कारण आपल्याला कोणीतरी पुढे करणारं पाहिजे आणि ते या मंडळींनी केलं आणि त्यानंतर हा वारसा तुम्ही जपताय. चला वळूया मॅचकडे. सामना सुरू होतोय आणि आवाज ऐकूया सुमित काळसेकर यांचा. असं हॅलो. धन्यवाद अशोक नाईक सर. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय, क्वार्टर फायनलची लढत. टॉस जिंकल्या संध्याकाळच्या सत्रातील कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडा क्रिकेट संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या दोन्ही संघाने आजच्या दिवसात जर पाहिलं तर जबरदस्त क्रिकेट खेळले आणि पुन्हा एकदा एकमेकांसमोर महत्वाच्या उपउपांत्य फेरी लढती दरम्यान स्ट्रायकी एंडवरती सुनील मालवणकर ऑस्ट्रेलियाला निखिल पराडकडे गोलंदाजीसाठी निखिल गावडे. पहिला चेंडू हलक्या हाताने दिशा दाखवली, गली क्षेत्रात फटका खेळा, एक धाव तर पूर्ण केलाय. दुसरा धावेसाठी देखील अगदी आता जर पाहिला तर प्रयत्न तो केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर चेंडू रोखण्यासाठी, परंतु या दरम्यान या दोन धावा अगदी सहजरित्या पुढे होत असताना सांघिक धावसंख्येला आणि त्याचबरोबर वैयक्तिक धावसंख्येला देखील सुरुवात झाली या धावफलकावर. सुनील मालवणकर अगदी जर पाहिलं तर आक्रमक शैलीचा हा फलंदाज कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटसाठी सातत्याने दिले आणि आज जर पाहिलं तर अगदी त्याच फॉर्म मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. समोर पाहिलाय चेंडू आणि खेचलाय देखील, वाईड लॉंग ऑन, सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आक्रमक फटका मैदानात आलाय. पावलपेचा पहिला षटक हात खोललाय आणि षटकार खेचत असताना निखिल गावडे या गोलंदाजच्या विरोधात. सलगच्या दोन चेंडूवरती दोन मोठे फटके, षटकार त्यानंतर चौकार येत असताना 12 धावा धावपलकावरती. मोठा फटका अजून एक येईल देखील समोरच्या दिशेने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हेड, स्ट्रेट ड्राईव्हचा हा ग्रेट षटकार सुनील मालवणकरांच्या बॅटमधून येत असताना टीमची धावसंख्या देखील आता वाढली आहे झपाट्याने या धावपलकावरती. सुनील नाईक जे आमच्या टीमचे अष्टपैलू खेळाडू आणि त्याचबरोबर निखिल कलचावकर हे आलेत. तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. कमालीची फटकेबाजी, अटॅकिंग क्रिकेट, सातत्याने मोठे फटके, 18 धावा. यावेळी जर पाहिला तर बॅकफुट पंच कव्हरच्या क्षेत्रात खाली क्षेत्र आहे. पॉवर फायदा उठवला इनफिल्डच्या वरून. अजून एक इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला, चौकार आलाय निखिलच्या अगेन्स्ट आणि या चौकाड्या टीमची धावसंख्या 22 धावा धावपलकावरती. 6 षटकांचा सामना, क्वार्टर फायनलची लढत आणि ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे सुनील मालवणकर या फलंदाजाने आपल्या संघासाठी, या संघाचे आक्रमक शैलीचे फलंदाज, प्रत्येक चेंडूवरती आघात हा सातत्याने मैदानात केलाय. परत एक वेळा पुढे टाकलाय, क्रॉस बेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झालेत आणि तेच पाहिलं पंचांनी देखील. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि या डॉट चेंडूने टीमची धावसंख्या पॉवरप्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 22 धावा धावपलकावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, परंतु त्यानंतर षटकार चौकार षटकार चौकार हेच पाहायला मिळाले या षटका दरम्यान आणि पॉवरप्लेचं पहिलं षटक बनवलंय 22 धावांचं या धावपलकावरती.
टचर्स पाऊल प्लेचा इशारा आणि गोलंदाजाकडे आपण पाहतोय तेजस पडवळ. ओव्हर द विकेट असेल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस आडवा बाटने फटका खेळा लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत त्यांना साईल घाटवळ पाहायला मिळतात. एकच धाव मिळेल. या सिंगलने स्वतःचं खातं उघडलंय निखिल याने. मागील सामन्यात काय कमालीची फटकेबाजी 11 चेंडूत 38 धावांची अगदी वादळी खेळ निखिलने देखील आपल्या संघासाठी साकारला आणि तिथून तो विजय मिळवत असताना जयभावाने अन्सूर मालवण क्रिकेट संघाने प्रवेश केला उपउपांत्य फेरी दरम्यान. 23 धावा धावपलकावरती. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. टॉस हरलाय हा संघ. फलंदाजी मिळाले स्ट्राईक एंडला सुनील मालवणकर. लोअर फुल टॉस चेंडू पायावरती चांगला फटका खेळा. तेवढाच जर पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईल लेग वरून क्षेत्ररक्षक दाजी धुरत प्रयत्न करताय चेंडू अडवण्यासाठी. थोडेसे फंबल झालेत याचाच फायदा उठवलाय दोन्ही फलंदाजाने देखील. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये देखील चांगली कामगिरी. निखिल पराडकर सुनील मालवणकर या दोन फलंदाजांच्या दरम्यान मोठे फटके जरूर खेळले जातात परंतु तेवढा संयमी क्रिकेट. सिंगल डबल धावांचं क्रिकेट. 3 धावा पूर्ण करत असताना सांघिक धावसंख्या 26 धावा या धावपलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. बॅटरच्या पॉवर प्लेचं षटक आणि याही षटकात ते आक्रमक फलंदाजी हे रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत मैदानात तेजस पडवळ करून. यावेळी उजव्याशीच्या बाहेर चेंडू ठेवलाय लेन चेंडू परंतु पंचांचा इशारा आलाय. स्पेरे चेंडूचा अधिकच्या धावा मिळतील या चेंडूवरती आणि या अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्येत देखील वाढ होत असताना 27 या धावसंख्येवरती. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडला ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर मागील सामन्यात बहारदार फटकेबाजी आणि या सामन्यादरम्यान सुरुवात जर पाहिली तर थोडीशी संयमाने केली निखिल पराडकर स्ट्राईक एंडवर. यावेळी कव्हरला फटका गॅप मध्ये चेंडू. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. रोहन लोणे पोहोचले चेंडू रोखण्यासाठी आणि चांगले क्षेत्ररक्षक देखील. महत्वाच्या धावा या चेंडूवरती रोखत असताना फक्त सिंगलच धाव मिळाल्या चेंडूवरती. निखिल या बॅटरला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 28 धावा धावपलकावर. पॉवर प्लेचं पहिला षटक निखिल गावड्याचं महागडं ठरलंय. 22 धावा खर्च करण्यात आले परंतु दुसऱ्या षटकात गोलंदाज तेजस पडवळ कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. मोठ्या फटक्यांना रोधक लावले. चांगली गोलंदाजी या षटकात. पुढे टाकला आहे फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडाच्या सहाय्याने चेंडू वळवलाय आणि पाठवलाय देखील स्क्वेअर लेगच्या वरून लांबच लांब खूप दूरवर सीमारेषा पार. 6 धावांसाठी झिंजोबा चषकचा हा क्रॅकिंग षटकार. केलाय पॅरलर षटकार. तेजसचा अगेन्स्ट येत असताना टीमची धावसंख्या 40 धावा धावपलकावरती. 5 बेधडक षटकार. अगेन्स्ट 22 धावा बनल्यात आणि दुसऱ्या षटकादरम्यान तेजस पडवळ या गोलंदाजाच्या विरोधात तब्बल 24 धावा. सांघिक धावसंख्येचा विचार केला 46 धावा. दुसऱ्या षटकात एक वाईड बॉल निखिलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 धावा निघालात. म्हणजे या 46 धावसंख्येचा विचार केला तर वैयक्तिक 43 या धावसंख्येवरती सुनील मालवणकर खेळताना पाहायला मिळतात. अवघ्या काही चेंडूंवरती अगदी फास्टेस्ट हाफ सेंचुरी पूर्ण करण्याचा देखील संधी असेल. गोलंदाजीत बदलाव निखिल. पहिला चेंडू निखिलचा प्रचंड वेगाने डिलिव्हर करण्यात आला. लेन चेंडू अतिरिक्त उंची आणि मन बाउन्स या खेळपट्टीतील आणि फलंदाजाला थोडासा सरप्राईज करणारा चेंडू विकेट किपरांच्या हातामध्ये स्थिरावला. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकाची सांघिक धावसंख्या बिनबाद 46 या धावपलकावर. राईट राऊंड विकेट असेल निखिल गावडे. उचागला चेंडू लोअर फुल टॉस हलक्या तरी फटका खेळ्या कव्हरला
क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. एक धाव तर नक्कीच मिळेल या चेंडूवरती आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट होत असताना यावेळी स्ट्राईकिंग एंड वरती आपण पाहतोय सुनील मालवणकर. संध्याकाळच्या अगदी सुंदर अशा सत्रामध्ये शांत वातावरण आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी गोंगावणारं हे वादळ सुनील मालवणकर यांचं थांबवण्यासाठी गोलंदाज प्रयत्नशील आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच विकेट मिळवण्यासाठी केली जाते निखिल गावडे या गोलंदाजाकडून देखील. वेगात टाकलाय फटका, हवेत खेळलाय, मिस टायमिंग फटका वाडी स्लॉंग आपला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. साहिल घाटवा आले झेल खाली, सेफ हँड्स मध्ये पकडलाय झेल. फलंदाज सुनील मालवणकर यांचा संपलाय खेळ. पहिला धक्का जय भवानी अन्सूर मालवण क्रिकेट टीमला बसतोय. वैयक्तिक 43 धावांची ही बहारदार वादळी आणि विस्फोटक खेळ यावेळी समाप्त करण्यात आले. संघाचा विकेट टेकर गोलंदाज निखिल गावडे या गोलंदाजच्या माध्यमातून एक बाद. सांघिक धावसंख्या 47 धावा धावफलकावर. आपण वाजूया सुनील मालवणकर यांच्या या फलंदाजीसाठी. काय कमालीचं फटकेबाजी मैदानात पाहायला मिळाले. सुरुवातीची पावलपेची 2 षटकं अगदी गोलंदाजांना उद्ध्वस्त करणारी फटकेबाजी. 9 चेंडू 43 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना माघारी परतले 5 षटकांकडे 2 चौकारांचा समावेश या खेळमध्ये पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅटर म्हणून स्ट्राईक केला ऋषी लोणे. हलक्या हाताने टॅप केलाय, कट केला, बॅकवर्ड पॉइंटला फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धाव तर बल्ल्या, दुसरा धावेचा देखील प्रयत्न चाललाय. फेकी आले जरूर, परंतु थोडीशी ही फेकी येण्यासाठी उशीर देखील झाला असाच म्हणावा लागेल, कारण 2 धावा दोन्ही फलंदाज पुढे करताय. सांघिक धावसंख्येत वाढ या 2 धावेने 49 धावा, एक बाद या धावफलकावरती. 6 षटकांचा सामना. संध्याकाळच्या सत्रात एक मोठं धावफलक बनवण्याचा तो इरादा घेऊन सलामीची जोडी मैदानात दाखल झाली होती. चांगली सुरुवात देखील यावेळी फुलटॉस चेंडू गॅप मध्ये फटका, स्वीपर खवरला. ऋषी लोणेच्या बाळमधून हा क्रॅकिंग चौकार निखिल गावडेच्या विरोधात आलाय. त्रेपन्न धावा धावफलकावरती सांघिक अर्धशतक मालवण क्रिकेट संघाने मिळवले. ऋषीच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळी स्कूपचा फटका, कलात्मकता फटका मैदानात दाखवलाय. ऋषी या बॅटरने चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रात जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. मागील चेंडूवरती ताकद, या फटक्यावरती नजाकत आणि ती कलात्मकता दाखवत असताना अंतिम चेंडूवरती देखील चौकार निखिल गावडेच्या विरोधात ठोकलाय ऋषी लोणे या बॅटरने. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 1 बाद, 57 धावा या धावफलकावरती. 6 षटकांचा सामना टॉस हरलाय जय भवानी अन्सूर मालवण क्रिकेट संघ, परंतु मिळालेले फलंदाजी बेधडक फटकेबाजी आणि जर पाहिलं तर बिनधास्त केलेले फलंदाजी ही पाहायला मिळते. या 3 षटकात 57 धावा म्हणल्या येणारे पुढील 3 थैंक यू सुमित कालसेकर. बैकफुट पर जाकर ऑन साइड में गेंद बाउंड्री लाइन से बाहर पहुंचते हुए छक्का निकला और छक्के के साथ एक स्वागत किया साहिल घाटवल का. शुरुआत तो बेहतरीन, नाइक सर बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया है. सुनील मालवणकर ने एक यादगार बल्लेबाजी 43 रन की पारी खेल चुके हैं. तो गेंदबाजी की बल्लेबाजी की बात की तो 5 छक्के और 2 चौके शामिल है उनकी बल्लेबाजी में. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज निखिल पराडकर और सामने ऊंचे कद के गेंदबाज साहिल घाटवल बॉलिंग मार्ग पर. ठोस तो लगी है वाडी स्लोगन में, खिलाड़ी मौजूद है. स्टार अक्षय घाटवा थोड़े से दूर थे और गेंद को रोकने की कोशिश भी नहीं. गेंद बाउंड्री लाइन से बाहर. 4 रन के लिए पहुंचती हुई लगातार रन बन रहे हैं. यहाँ पर टॉस जीतकर जो केरोड़ा क्रिकेट टीम टॉस जीतकर जो गेंदबाजी करने का फैसला किया था, लेकिन सामने बल्लेबाजी को निमंत्रण दिया था. यहाँ पर जय भवानी अन्सूर मालवण क्रिकेट टीम के लिए लगातार रनों की सिलसिला जारी है मैदान पर. वाडी स्लोगन में खिलाड़ी मौजूद है उनके से यहाँ पर बगल से गेंद निकलती हुई. गेंद बाउंड्री लाइन से बाहर. 4 रन के लिए. एक बार देखा तो सुनील मालवणकर लौटे, लेकिन उसके बावजूद एक बेहतरीन मैदान पर धूम मचाते हुए निखिल पराडकर स्कोर आगे पहुंचता हुआ 71 रन की योग पर. चौथे ओवर का शुरुआत की बात की जाए तो पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर चौका, तीसरी गेंद के ऊपर चौका और चौथी गेंद लेके राइट हैंड ओवर 2 विकेट.
बैकफुट पर जाकर ऑन साइड में यहाँ पर मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है तेजस पड़वल, थोड़े से मिसफील्ड, जब तक तेजस पड़वल गेंद को उठाते थ्रो करते एक दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ मंजिल आगे बढ़ते हुए एक अच्छी शुरुआत मैं कह सकता हूँ। केरवड़ा क्रिकेट टीम टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया और सामने बल्लेबाजी के लिए मौका दिया मालवण क्रिकेट टीम के लिए, लेकिन शुरुआत की जो ओवर में बल्लेबाजी हुई, पहला ओवर 22 रन का रह चुका था। फिर से एक बार शॉर्ट टर्म पुल किया, गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर से हवाई सफर करके छक्का 6 रन के लिए। सुमित, यावेळी नाना परब आणि योगेश परब जे सावर्डे स्पर्धेसाठी गेले होते आणि त्या रात्री पहिल्याच रात्री आयोजकांचा फोन आला की दोघेही चांगली कॉमेंट्री करतात आणि आयोजक बोलले की ज्युनियर अशोक नाईक आल्यासारखं वाटला तिथे. थैंक यू सर, थैंक यू, बेहतरीन आवाज और उसके साथ मैं आज इस टूर्नामेंट के लिए धन्यवाद देना चाहता हूँ अशोक नाइक सर। चलिए फिर से एक मुकाबला तो रोचक रहेगा। सुनील मालगोणकर ने जो शुरुआत बनाई थी, विस्फोटक पारी खेली, लेकिन उसके बाद निखिल पराडकर, जहां पर किरण आंगचेकर ओवर की जहां पर विवरण करेगी जरूर। पहला ओवर शुरुआत का निखिल गावड़े का 22 रन का, दूसरा तेजस पड़वल का 24 रन, चौथा सिर्फ निखिल गावड़े ने कमबैक जरूर किया था, सिर्फ 11 रन खर्च किए थे और महत्वपूर्ण एक सफलता सुनील मालवणकर की निकली थी। लेकिन चौथी साहिल घाटवल का जो 22 रन का रह चुका है। तो 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 79 रन स्कोर बोर्ड पर। चौथे ओवर का 5वें ओवर की शुरुआत करेंगे फिर से एक बार निधि कोटेका, दूसरा और टीम की ओर से महत्वपूर्ण 5वें ओवर लेके तेजस पड़वल, राइट हैंड ओवर देखिए स्ट्राइक पर बल्लेबाज ऋषि लोडे। फुलर लैंड की डिलीवरी थी, बल्ले का अंदरूनी केला शॉट का यहाँ पर बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी तेजस यहाँ पर खिलाड़ी लतीश सालगावकर गेंद को फील्ड करते थ्रो करते, तब तक एक सिंगल बनता हुआ थी टीम के खाते में। एक रन बनाया, स्ट्राइक रोटेट किया, ऋषि लोणे एक सच्चा साथ दे रहे। एक बेहतरीन शुरुआत ऋषि लोणे ने 2 चौके के साथ कर चुके और निखिल पराडकर जिनकी एक आतशबाजी बल्लेबाजी विस्फोटक भरी पाली यहाँ पर मैदान पर खेल चुके हैं। फुलर लैंड की डिलीवरी जहां पर गेंद को खेला है रोहन लोने, थोड़े से मिसफील्ड, लेकिन गेंद ने थोड़ा सा उनके लिए जरूर गड़बड़ की। यहाँ पर गेंद ने काटा बदला और जब तक गेंद को खिलाड़ी फील्ड करते थ्रो करते एक दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ स्कोर भी आगे पहुंचता हुआ 82 रन की 82 रन की योग पर बेहतरीन शुरुआत है। यहाँ पर टॉस हारकर बल्लेबाजी कर रहे जय भवानी अणसुर मालवण क्रिकेट टीम। पुलर लैंड की डिलीवरी देख सकते हैं, बल्ले के बीचों बीच मिड विकेट बाउंड्री के सर से ऊपर से गेंद, छक्का 6 रन के लिए और सिक्सर के साथ एक बेहतरीन शुरुआत हुई है मालवण क्रिकेट टीम। एक शुरुआत जो पहले ओवर से हुई थी, एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया था सुनील मालवणकर ने और उन्हीं के साथ सुनील मालवणकर का लौटना और फिर से एक बार मैदान पर एक धूम मचाते हुए बल्लेबाज निखिल पराडकर। चौथी गेंद लेके तेजस पड़वल बॉलिंग मार्ग पर, ऑफ टॉप के बाहर गेंद, लेकिन वाइडिश लॉन्ग में खिलाड़ी अक्षय घाटवल के सर के ऊपर से गेंद आगे गिरी। लग रहा था गेंद को पहली प्रयास में जरूर सोचा था गेंद को रोकने की, लेकिन ऐन मौके के गेंद ऊपर थोड़ी सी हुई और गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए और चौके के साथ स्कोर भी आगे पहुंचता हुआ 92 रन स्कोर बोर्ड पे ऊपर। 92 रन, लॉस ऑफ 1 विकेट। जय भवानी अणसुर मालवण क्रिकेट टीम। टॉपेज लग चुका है, हाँ में गेंद तेजस पड़वल फॉलो थ्रू में यहाँ पर मौजूद है, गेंद को कैच किया और दूसरी सफलता हाथ में लगते हुए यहाँ पर बल्लेबाजी गेंदबाजी करते हुए कृष्णा स्पोर्ट केरवड़ा क्रिकेट टीम के लिए 2 विकेटों के नुकसान पर 92 रन बन चुके हैं। 92 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। नाइक सर यही कहना, जो शुरुआत की थी सुनील मालवणकर ने और इनके साथ अच्छा दिया निखिल पराडकर ने, जो 37 रन की पारी खेलकर वापिस लौट चुके हैं। जब पर टॉस जीतकर गेंदबाजी करने का जो टीम कप्तान का फैसला था, उनके बारे में आपका क्या कहना? हर टीम बिल्कुल जो सेकंड बैटिंग करते हैं, टॉस पहले जीतते तो फील्डिंग करते हैं, लेकिन मेरे ख्याल से सही फैसला है क्योंकि सुबह का पहला मैच देखा है, 100 रन बने थे, 86 रन बने थे, पीछा बहुत अच्छा किया था 14 रन के साथ। और कृष्णा क्रिकेट टीम की अगर मैं बात करूंगा, अच्छी बैटिंग लाइनअप है और सुबह के सत्र में हाफ सेंचुरी भी बन चुकी है।
बहुत से बिल्कुल सही बात आपकी। चलिए 30 जस्ट पढ़ो फिर से एक बार आते आते शुरुआत की पहली गेंद के ऊपर वाइडिश लॉन्ग ऑन में खिलाड़ी निखिल गावड़े गेंद के नीचे और एक सफलता, लगातार बैक टू बैक दूसरा विकेट मिलता हुआ अपनी टीम के लिए, कृष्णा स्पोर्ट क्रिकेट केरवाड़ा क्रिकेट टीम के लिए। नाना, और जिस तरह से जो शुरुआत की है मैच में, मेरे ख्याल से पहले 2 ओवर में जो रन बन चुके हैं उस हिसाब के साथ जय भवानी मालवण अणसुर क्रिकेट टीम को 110 के आसपास जाना पड़ेगा इस मैच में, क्योंकि 10x की गेंद है, विकेट बहुत अच्छा है, आउटफील्ड पर कई बार जो कि फील्डर धोखा खाते हैं जो कि गेंद के साथ, तो जिस तरह से बल्लेबाजी है मेरे ख्याल से 95-100 रन तो बना नहीं पड़ेंगे, क्योंकि सामने भी बहुत ही तगड़ी बल्लेबाजी है। और खास करके जिस अंदाज के साथ सुबह बल्लेबाजी की थी रोहन लोणे ने, लतेश साळगावकर ने, तो अक्षय घाटवाळे, दाजी दुरत है, तो मेरे ख्याल से 95-100, लेकिन मैं तो 110 की बात करूंगा। 92 रन स्कोरबोर्ड पर और आखिरी ओवर जारी है मैदान पर। सौरभ नाइक का आते हुए यहाँ पर ऋषि लोने कारपेट के सारे ऑन साइड में गेंद को खेला है, खिलाड़ी बाउंड्री लाइन से रोहन लोने गेंद को फील्ड करते थ्रो करते एक सिंगल बनाया। नाइक सारा 2 ही ओवर की बात की जाए तो एक 15 रन के अंदर रन खर्च के, जो तीसरा ओवर निखिल गावड़े का और तेजस पडवल का जो उसके पहले का ओवर सिर्फ 13 रन का रह चुका था। 2 ही ओवर ऐसे एक बेहतरीन अच्छी गेंदबाजी हुई। ऑफ टप के बाहर गेंद, जहां पर ऑफ टप के बाहर छोड़ते हुए ऑफिशियल्स का इशारा हमारे तरफ बनता हुआ वाइड बॉल का, और वाइड बॉल के साथ एक बोनस के रूप में, एक तोहफे के रूप में यहाँ पर रन मिलता हुआ सामने वाली क्रिकेट टीम के लिए, जहां पर बल्लेबाजी कर रहे हुए जय भवानी अणसुर मालवण क्रिकेट टीम। फिर से एक बार विकी रोगे बल्ले का अंदरूनी किनार शॉट में यहाँ पर गली क्षेत्र से गेंद को फील्ड करते यहाँ पर तेजस पडवल आसानी के साथ एक सिंगल बनाया, और सिंगल के साथ विकी रोगे ने अपना व्यक्तिगत खाता खोला। इस ओवर की आने वाले 4 गेंदें बची है, तो एक दूसरा बड़ा शॉट खेलने की तलाश जरूर करेंगे बल्लेबाज ऋषि लोने। सीज हिट करने की कोशिश, लेकिन गेंद विकेट कीपर के पास पहुंचते हुए रन लेने की संभावना को समाप्त किया बल्लेबाजों के लिए, और दोनों बल्लेबाज भी पॉपिंग क्रीज में सुरक्षित है। आने वाली सिर्फ 3 गेंदें बची है, और सौरभ नाइक बॉलिंग मार्ग पर राइट हैंड और राउंड द विकेट से लेफ्ट राइट हैंड बल्लेबाज ऋषि लोडे के लिए एक शॉट मिड ऑन भी तैनात किया सिंगल रोकने के लिए। सीधे बल्ले से गेंद को खेला यहाँ पर वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से गेंद हवाई सफर करके गेंद बाउंड्री लाइन से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। आने वाली सिर्फ 2 ही गेंदें बची है। सौरभ नाइक बॉलिंग मार्ग पर, स्ट्राइक पर ऋषि लोने, कारपेट के सारे ऑन साइड में नितेश लोने थोड़ी सी हड़बड़ाहट मैदान पर, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और थोड़ी सी मिस भी है, और लगभग मानसिक दर्पण होगा मेरे ख्याल से उसको। जरूर बार ऐसा नहीं होता है मैदान पर। नितेश लोने जैसे खिलाड़ी के साथ उसके पहले के मुकाबले एक बेहतरीन कैच लिया था, और नितेश लोने थोड़ी सी मिस फील्ड, और स्कोर आगे पहुंचता हुआ 103 रन की ऊपर। आखिरी गेंद होगी इस 6ठे ओवर की। इनसाइड आउट का शॉट डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ लतेश सालगावकर खेले और एक आसान कैच को गैदर किया, और आखिरी गेंद के ऊपर सफलता दिलाई सौरभ नाइक ने अपने टीम के लिए। तो कृष्णा स्पोर्ट केरवाड़ा क्रिकेट टीम टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला और बल्लेबाजी के लिए निमंत्रण दिया था, जहां पर जय भवानी अणसुर मालवण क्रिकेट टीम के लिए पहले बल्लेबाजी करते हुए 103 रन बनाए, और आने वाले 6 ओवर में 104 रन का टारगेट है नाइक सर। यहाँ पर जैसे मुकाबला एक अच्छा है, तो सामने बहुत ही अच्छा कमेंटेटर इस आने वाले इनिंग के लिए मेरे जुड़ जाएंगे। तो मिस्टर एक मीठा आवाज है, मराठी का मीठा आवाज, आज एक भाग्य मैं सकता है इस टूर्नामेंट के लिए यहाँ पर पहुंचे, वो मिस्टर समीर पांढरे जुड़ जाएंगे। नाना, ज्यावेळी मोठी धावसंख्या मी बघतो मैदानात, मी अजूनही म्हणेन की 10 धावा हव्या होत्यात, कारण जी सुनील मालवणकरने तोडफोड फटकेबाजी या मैदानात केली, जी सुरुवात झाली 2 षटकात, सुरुवातीच्या धावा ज्या झाल्या जवळपास 50, तर अजूनही 10 धावा हव्या होत्यात, कारण ज्यावेळी मोठी धावसंख्या होते, मला तो सामना नक्की आठवतो, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया, ससा कासवाची शर्यत ती पण आठवते। कदाचित जय भवानी अणसुर मालवण क्रिकेट संघ त्यांनी धावांचा डोंगर उभारलाय, थोडेसे जर बेसावध राहिले या सामन्यामध्ये, चला बाबा आम्ही मोठी धावसंख्या उभारली, अगदी रिलॅक्स मूडमध्ये राहतील, तर लतेश साळगावकर, रोहन लोणे,
दाजी दुरत, अक्षय गाठवळ ही फटकेबाजी, टेनिक्सचा चेंडू आहे, खेळपट्टी फलंदाजासाठी अक्षरशः नंदनवन, आउटफील्डवर नक्की फसायला होतं आणि या खेळपट्टीवर ही लढत बघायला आवडेल. बघूया आजच्या दुसऱ्या दिवसात एक चांगली स्पर्धा, दर्देदार स्पर्धा, दर्देदार लढत प्रेक्षकांसाठी आणि तेवढीच अगदी सुंदर कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज. ऐकूया मिस्टर समीर पांढरे यांचा. खरोखरच मी म्हणेन हे सामना निश्चितच रंगतदार होणार, कारण सकाळचं सत्र अक्षरशः या मैदानात वादळ घोंगावलं होतं रोहन लोणेचं आणि बरोबर. त्यानंतर सलगच्या दुसऱ्याही सामन्यात त्यानं चांगली फलंदाजी केली, म्हणजे बरोबर. एक चांगल्या फॉर्म मध्ये आहे तो सध्या. बरोबर कारण- या स्पर्धेत जर नाना आपण म्हटलं तर आतापर्यंत जे एकमेव अर्धशतक आहे ते रोहन लोणेचं. रोहन या लोणे. संघानं सकाळी 100 धावा केल्या आहेत. 100 धावा केल्या, त्यामुळे- म्हणजे या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढला आहे या खेळाडूचा. परंतु सामना आहे, दोन्ही संघ तगडे आहेत, कारण एका बाजूनं समोरचा संघ सुनील मालवणकर, त्याचबरोबर खास करून तेजस आल्मेडा यांचं सुपुत्र तो म्हणजे पायस आल्मेडा गोलंदाजी हटील, विकी रोगेची गोलंदाजी. परंतु समोरच्या संघाकडे अनुभवी खेळाडू, खास करून बरोबर. कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग म्हणून ज्यानं ख्याती मिळवली तो गोपाळ बट्टा, आणि त्याला साथ देण्यासाठी रोहन लोणे ही मैदानात जोडीचं आगमन. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सन्माननीय पांढरे. आदरणीय समीर पांढरे पांढरे यांचा. पुरी इनिंग ऐकूया, कारण उद्या ते या स्पर्धेदरम्यान नसतील. नक्कीच आज- शेवटची इनिंग आपल्याकडनं व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा, कारण बरोबर बस. तिघं- कारण आज नाना त्यांच्या गावातील श्रीदेव अग्निवेताळची अग्निवेताळाचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्त आणि तो जत्रोत्सव. योगायोग म्हणावा. खरोखरच आज तुम्ही इथं आलात, आम्हालाही तेवढंच खरोखर आनंद झाला. आणि योगायोग काही सांगून येत नाही सर, तो आज खरोखर योगा जुळून आलाय. वळूया आमच्या पहिल्या सामन्याच्या दरम्यान आपण दुसऱ्या इनिंग मध्ये एक सुंदर मराठीचा गोड आवाज आमचे समीर पांढरे सर. चौकारांना स्वतःचं खातं हे खोलतोय. गेली 25 वर्ष क्रिकेटची अविरतपणे सेवा करत आपल्या आक्रमक फटकेबाजीनं ज्या फलंदाजानं आपल्या नावाची झलक संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला नव्हे तर पाहुण्या गोवा राज्याला, संपूर्ण महाराष्ट्राला दर्शवली, तो सुनील मालवणकर मात्र चमकतोय. ओव्हरपेच चेंडू, फटका निघतोय तो मिड विकेटच्या दिशेनं. कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाला न देता डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन या दोन क्षेत्ररक्षकातील अंतर लिलया पार केलं जातंय. 4 धावा दाजी धुरतच्या खाती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 8 धावा धावफलकावर 104 धावांचा पाठलाग करताना. डू ऑर डाय, करो अथवा मरो अशा परिस्थितीतला हा सामना, कारण जिंकणारा संघ उपांत्य फेरीत आपलं स्थान अबाधित ठेवू शकेल. पराभूत क्रिकेट संघाला या स्पर्धेतनं आपला गाशा हा गुंडाळावा लागेल. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता. विथ अलाउंड द कार्पेट, जमिनीलगत फटका निघतोय. 2 क्षेत्ररक्षकांचा अचूक समन्वय आपण डीप मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान पाहतोय. आणि एकेरी धावेवर दाजी धुरतला समाधान हे मानावं लागतंय. एकेरी धावेने धावफलक बदलतोय 9 धावांवर. 24 चेंडूतील 82 धावांची वादळी खेळी सकाळच्या सत्रात ज्याच्या माध्यमातून आपण अनुभवली, तो रोहन लोणे स्ट्राईकला सामना करेल. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू, काहीसा लेग कटर पद्धतीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर काहीसा वळसा घेतोय, उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. हलकीच दिशा देण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. बाकीचे सोपस्कार यष्टी मागे सुनील मालवणकर पूर्ण करत परत एकदा पायस अल्मेडा याच्या हाती शक्यता संभाव्य सांगतेसाठी चेंडू दिला जातोय. फटका फसतोय, हवेत राहतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा विसावा. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चौकारासाठी होतोय. 4 धावांनी रोहन लोणे स्वतःचं खातं खोलतोय व पहिल्या षटकाची सांगता एका आकर्षक अशा चौकारानं होत पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 104 धावांचा पाठलाग करताना 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा धावफलक कृष्णाई स्पोर्ट्स केरवरा क्रिकेट संघाचा. निखिल पराकर यांनी कमाल केली. सुरुवातीच्या 3 षटकांमध्येच प्रतिस्पर्धी संघाचा मारा त्यांनी बोठक ठरविला आणि त्याचेच परिणाम आपण पाहतोय. 100 ला पार केलं जातंय. निर्णायक सामन्यामध्ये ते
अर्थातच जय भवानी अणसूर मालवण क्रिकेट संघाकडनं व 104 धावांचं महाकाय लक्ष या करो वा मरो स्थितीतील सामन्यामध्ये ठेवलं जाते कृष्णाई स्पोर्ट्स केरवाडा क्रिकेट संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी रोगे हा सज्ज. पहिला चेंडू लोअर फुल टॉस परीचा हात सरळ बॅटने खेळला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो शॉर्ट एक्सट्रा कव्हरला. पायस अल्मेगा एक वेगवान असा गोलंदाज चेंडूवर येतोय. चेंडू अडवतोय. एकेरी धाव दाजी धुरतच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. ज्या एकेरी धावेने दुहेरी आकड्यात वैयक्तिक स्वतःची धावसंख्या 10 अशी दाजी धुरत नेऊन ठेवतोय तर सांघिक धावफलक 14 धावांवर. ओव्हरपीट पदाचा चेंडू फटका हवेमध्ये निघतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवत रोहन लोणेच्या माध्यमातून या डावातील पहिल्या षटकाराची नोंद ही होते. ज्या षटकारानं धावफलक विसावला जातोय तो 20 धावांवर. एक षटकार तोलविला गेलाय मात्र एका षटकारावर क्षणिक समाधान न मानता आणखी अशाच मोठ्या फटक्यांची रोहनकडनं गरज. तर दुसऱ्या बाजूने रोहन नावाचं वादळ जे पालच्या मैदानावर घोंगावण्याचा प्रयत्न करतोय त्या वादळाला शमवणं अति अनिवार्य बाब असेल. उजव्या बाहेर जाणारा चेंडू हलकेच कट करण्याचा प्रयत्न झाला होतो. शरीराच्या काहीशा दूरवरनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न रोहन लोणे करतोय. पंचांकडनं वाईटची दात मागितली होती ती फेटाळली जाते व परिणामतः एक महत्वपूर्ण चेंडू हा निर्धाव म्हणून गोलंदाज विकी रोगे याचा गणला जातोय. वीस धावा या धावफलकावर. फटका काहीसा हवेत राहतोय. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न जोपर्यंत यष्टिरक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडूने बहुधा पॅडला स्पर्श करावा त्याची सांकेतिक भाषा पंचांकडनं व्यतीत केली जाते. म्हणजे जी एकेरी धाव निघते ती अवांतर धावेच्या स्वरूपातील व या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 21 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष. एका षटकारानंतर विकी बऱ्यापैकी गोलंदाजी करतोय. फलंदाजांवर तो अंकुश ठेवण्याचं कार्य करतोय. ओव्हरपे चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं सरळ चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार करत षटकारासाठी निघतोय. गोपाळपटा बाद झाल्यानंतर धुरा आपल्या खांदी घेणं हे दाजी धुरतकडनं अभिप्रेत होतं. आतापर्यंत तो बहारदार कामगिरी करतोय मात्र क्षणिक कामगिरीवर समाधान न मानता मोठ्या फटक्यांची दाजीकडनं नितांत गरज असेल तर दाजीला आवर घालणं हे मालवण क्रिकेट संघासाठी प्राथमिक लक्ष हे निश्चितपणे असेल. 6 धावांनी धावफलक 26 धावांवर. 27 धावांवर. आकुर टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पदेच्या चेंडूवर पूलचा फटका मारण्याचा प्रयत्न. बहुधा चेंडू अनपेक्षित उसळी घेतोय. दाजी नावाचं वादळ हे घोंगावण्यापूर्वी शमलं जातंय. दुसरा हादरा कृष्णाई स्पोर्ट्स केरवाडा क्रिकेट संघाला तर दुसरी महत्वपूर्ण सफलता प्राप्त होते ती अर्थातच या ठिकाणी जय भवानी अणसूर मालवण संघाला 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. व्हायचा होता मात्र मोठा फटका परावर्तित न होता चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेने होतोय. एकेरी धाव निघते. एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 28 धावांवर. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. प्रति षटकामागे 14 धावांची धावगती राखत 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 104 हे मोठं आव्हान. आणि या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना 2 गडी बाद होत आहेत ते कृष्णाई स्पोर्ट्स केरवाडा क्रिकेट संघाचे. दोन्ही संघ हे तुल्यबळ असे संघ. दोन्ही संघ हे बलाढ्य असे संघ. आणि गोलंदाजी मार्कवर कोणताही बदल या ठिकाणी अपेक्षित नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच या ठिकाणी पायस अल्मेडा वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी 28 धावा या धावफलकावर.
पायस गोलंदाजी मार्कवर मोठा फटका सजवायचा होता, संपर्क होत नाही, चेंडू व फळीमध्ये एकेरी धाव घ्यावी व की न घ्यावी या द्विधा अवस्थेत निश्चितपणे दोन्ही फलंदाज चकले होते. हा ना जरूर झाली होती. अखेरची क्षणिक हाना यशस्वी ठरते, एकेरी धाव निघते. रोहन लोणे स्ट्राईकला येतोय. 29 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पंचांकडनं कोणताही इशारा येत नाही, म्हणजे जरूर फलंदाजाच्या फळीला चेंडून स्पर्श केला असावा. असा जो कयास व्यतीत केला जातोय तो सत्यात उतरतोय. म्हणजे एकेरी धाव अक्षय घाटवळच्या खाती. 29 धावा धाव फलकावर. आकुड टप्प्याचा चेंडू, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत झेल टिपण्याचा प्रयत्न यशस्वी ठरवतोय रोहन लोणे, ज्यानं सातत्यपूर्ण कामगिरी या स्पर्धेमध्ये केली होती. तो रोहन लोणे शिकार ठरतोय तो पायस अल्मेडाची व तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावफलक 29 अशी असताना रोहन माघारी जातोय. रोहनची जागा घेण्यासाठी छोट्या चणीचा आक्रमकतेने नटलेला लतेश साळगावकर याची वर्णी ही मैदानावर लागते. पायसला सुयश प्राप्त होते. एकंदर बहुधा दुसरं यश पायसच्या खाती, तर 3 गाड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धाव फलकावर. मोठा फटका सजवायचा होता, चेंडू हवेत न जाता जमिनीलगत जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. चेंडूचा माईक क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अक्षय व लतेश ही जोडगोळी एकेरी धावेचं रूपांतर लिहिलं या दुहेरी धावात पूर्ण करते. 2 धावा लतेश साळगावकरच्या खाती, ज्या दुहेरी धावेने लतेश स्वतःचं खातं खोलतोय व सांघिक धावफलक 31 धावांवर उभारी घेतोय. 104 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात आवश्यक होती मालवण संघाच्या दृष्टिकोनातनं गडी बाद करण्याची, ती सहजगत्या पायस अल्मेडा पूर्ण करतोय. काहीसा वेगवान असा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लतेशचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूद्वारे धावफलकात कोणताही विशेष बदल होत नाही. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख असा चेंडू हलकीच फलंदाजाच्या फळीची कड घेते. चेंडू जातोय तो अर्थातच या ठिकाणी थर्मॅनच्या दिशेनं दुहेरी धाव करण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्णत्वास नेल्या जात आहेत. ज्या 2 धावांनी धावफलक बदलतोय तो 33 धावांवर. या शक्यातील 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 1 चेंडू अजूनही शेष. पायसच्या संभाव्य स्पेलची सांगता होण्यासाठी व आपला संभाव्य शेवटचा चेंडू या शक्यातील फेकण्यासाठी पायस अल्मेडा सज्ज. परत एकदा चेंडू हवेत नाही टोलविता जमिनीलगत घरंगळत जातोय तो मिड विकेटला. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव तो फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. एकेरी धावेने खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा. 3 षटकांमध्ये पूर्णतः वर्चस्मा हा अर्थातच जय भवानी अणजूर मालवण क्रिकेट संघाचा. 104 धावांचा पाठलाग करताना 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता खेळ शेष राहतोय अवघ्या 18 चेंडूंचा आणि या 18 चेंडूंवर तब्बल 70 धावांची आवश्यकता ही कृष्णाई स्पोर्ट्स केरवाडा क्रिकेट संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फिकी रोगे याची वर्णी लागते. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय याचा अंदाज घेऊ शकत नाही तो लतेश. बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक पूर्ण करतात. ज्या चेंडूला सबमरीन चेंडू असा संबोधला जातो, असा काहीसा खाली राहिलेला फलंदाजाला खेळण्यास निश्चितपणे अडचण ठरविणारा असा हा सबमरीन चेंडू म्हटलं तर वावगं ठरणार नाही गोलंदाज विकी याच्या माध्यमातून. यावेळी फटका फसतोय. चेंडू हवेत राहतोय. स्वतः यष्टिरक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपतोय. काहीशी चाचपडत राहणारी एकेरी धावेसाठी झुंजणारी मोठ्या फटक्यांपासून वंचित राहणारी लतेश साळगावकरची खेळी समाप्त होत 4था हादरा कृष्णाई स्पोर्ट्स केरवाडा क्रिकेट संघाला. धावफलक अवघ्या 34 धावा 104 धावांचा पाठलाग करताना.
पण याची वर्णी ही मैदानावर लागते. मोठा फटका टोलवायचा होता. चेंडूचा प्रवास होतोय तो फाईन लेग क्षेत्रात. एकदा फलंदाज पूर्ण करताय. चेंडूच्या मागे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय तो शॉर्ट थर्डमॅनकडनं. मात्र एकेरी धावेवर समाधान हे मानावं लागते. सामना जिंकायचा असेल तर एकेरी दुहेरी धावांपेक्षा मोठे फटके हे अति आवश्यक आहे हे अक्षय घाटवळ जाणतोय. आणि त्यामुळेच जो क्रिकेटचा छोटा मोठा अनुभव आपल्या पाठीशी त्याच्याद्वारे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय. टप्प्याचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. एक देखण्या असा फटका डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी चेंडू मार्गक्रमण करतोय व या 4 धावांनी धावफलक वधारतोय तो 39 धावांवर. टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू डीप पॉइंट क्षेत्र पूर्णपणे खाली आणि हे खाली क्षेत्र निवडत पॉइंटच्या डोक्यावरनं एक देखण्या असा फटका अक्षय खटवळ याच्याकडनं 39 धावा धावफलकावर. परत एकदा गोलंदाजच्या डोक्यावरनं सुरेख असा फटका लॉंग ऑनच्या दिशेनं. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता सलग दुसऱ्या चौकारासाठी चेंडू मार्गक्रमण करतोय व या 4 धावांनी धावफलक बदलतोय तो 43 धावांवर. आक्रमक फटके होताना आक्रमक फटके टोलविले जात आहेत. मात्र हे आक्रमक फटकेबाजी 104 धावांपर्यंत पोहोचण्यास सक्षम ठरतील काही पाहायचंय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र हवेमध्ये उंच टोलविला जातोय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू सीमारेषा पलीकडे षटकारासाठी जातोय. सलग 3 चेंडूंवर 2 चौकार 1 षटकार अक्षय घाटवळ याच्या माध्यमातून आपण पाहतोय. खेळ समाप्त होतोय 4 षटकांच्या सांगतेखेरीज धावफलक 49 धावा. पंचावन्न धावांची आवश्यकता. 2 षटकं म्हणजे 12 चेंडू. गोलंदाजची मार्कवर गोलंदाज हर्ष जोशी याची वर्णी ही लागते. फटका मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज चकतोय. दुसऱ्या बाजूने एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात यशस्वीता ही प्राप्त होते. अक्षय घाटवळकडे स्ट्राईक राहते व या एकेरी धावेने सांघिक अर्धशतकाला गवसणी घातली जाते. ती कृष्णाई स्पोर्ट्स केरवडा क्रिकेट संघाच्या वतीनं 50 धावा धावफलकावर. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू लिलया टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकारासाठी 6 धावांनी धावफलक बदलतोय तो 56 धावांवर. विजयाच्या जवळपास पोहोचण्याचा अक्षय घाटवळ हा प्रयत्न करतोय. 65 धावा. टप्प्याचा चेंडू डाव्या यष्टीला सोडून जाणारा वाईडचा इशारा पंचांकडनं. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 63 धावांवर. असूनही 41 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाजची मार्कवर गोलंदाज सज्ज होते तो हर्ष अक्षय घाटवळसाठी. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका. संपर्क होतोय. संपर्क सीमारेषा पार. षटकारासाठी चेंडू जाण्यास परावर्तित होतोय. आणखी एक नेत्रदीपक षटकार म्हणजे षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी साध्य करतोय तो अक्षय घाटवळ. मात्र अजूनही लक्ष फार दूर. 104 धावांचं आणि या 104 विशाल काय धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर अशक्य ते शक्य करण्यासाठी अक्षय घाटवळला ज्या तऱ्हेनं तोडफोड फटकेबाजी करतो त्याच तऱ्हेनं आपली कामगिरी अधिकच सजवावी लागेल यात कोणतीही शंका नाही. 69 धावा या धावफलकावर. अजूनही 35 धावांची आवश्यकता विजयासाठी. 8 चेंडूंचा खेळ हा शेष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्ष
आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरनं जाणारा, यावेळी मात्र बऱ्याच वेळेनंतर स्वतःला सावरतोय तो गोलंदाज, निर्धाव चेंडू फेकण्यात यशस्वीता प्राप्त करतोय. आपल्या महागड्या अशा षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर व समोर आहे तो अक्षय खाटवळ फलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू पाहायचा आहे, या ठिकाणी झेल टिपला जातोय. अक्षयच्या वादळी खेळीला पूर्ण विराम हा भेटतोय. काही उरल्या सुरल्या अंधुकशा आशा होत्या, त्या अंधुकशा आशा आता विरल्या जात आहेत, संपुष्टात येत आहेत. अक्षय घाटवळ बाद झाल्यानंतर प्रेक्षक वर्गही या ठिकाणी निश्चितपणे आपल्या मनी खातर जमा करतोय. हळुवारपणे या ठिकाणी मैदानाचा रस्ता सोडून घरच्या दिशेनं जाण्याचा बेत आखतोय. मात्र तत्पूर्वी अक्षय घाटवळ मन जिंकतोय एवढं मात्र नक्की, खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा 69 धावा धाव फलकावर. 35 धावांची आवश्यकता. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ हा शेष. गोलंदाजी मार्कवर पाहायचा आहे कोण गोलंदाज हा सज्ज होतोय तो. 6 चेंडू 35 धावा. या डावाची भैरवी घालणारं षटक, सामन्याचं भवितव्य काय झालंय याची निश्चिती करणारं षटक फेकण्यासाठी गोलंदाज ऋषी. गोलंदाजी मार्कवर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका निघतोय. देखण्या 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी जातोय तो साहिल याच्या माध्यमातून. आता 5 चेंडू 29 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार आवश्यक आहे. अतिशय कठीण असं लक्ष नजरे समोर आणि त्या कठीण अशा लक्ष्याचा पाठला करणार साहिल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला निखिल गावडे. गोलंदाज ऋषी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात कट केला जातोय. चेंडूचा प्रवास हा शॉर्ट दरम्यानला बहारदार क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव तर निघते. एकेर धावेवर समाधान हे मानावं लागेल. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 76 धावांवर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 76 धावा ह्या फलकावर. स्ट्राईकला फलंदाज निखिल गावडे खेळण्यासाठी सज्ज. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑफ सीमारच्या पलीकडे षटकारासाठी. निखिल गावडे षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय, मात्र काहीसा उशीर हा निश्चितपणे या सामन्यात होतोय. त्या 6 धावांनी धावफलक बदलतोय. धावफलक स्थिरावला जातोय 82 धावांवर. धावा धाव फलकावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास एका मोठ्या षटकारासाठी निश्चितपणे होतोय. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार. या 6 धावांनी धावफलक बदलतोय तो 88 धावांवर. 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता. एखादा चमत्कार या सामन्यात होऊ शकेल का? गोलंदाज संभाव्य एखादी चूक करावी अशी अपेक्षा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार ठेवतोय, तर दुसऱ्या बाजूनं 103 धावा धावफलकावर झळकल्या गेल्या असल्या तरी तुम्ही गाफील राहू नका असा ठोस संदेश या सामन्याद्वारे प्रतिस्पर्धी संघ हा मालवण संघाला निश्चितपणे देतोय. गोलंदाज हर्ष गोलंदाजी मार्कवर. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या फटका. चेंडू सीमोल्लंघन करतोय तो षटकारासाठी. 1 चेंडू 10 धावा. 103 धावा धावफलकावर झळकल्या गेल्यानंतरही या ठिकाणी दोन्ही संघांच्या जिगरबाज खेळीचं कौतुक हे करावं लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी भिरकावून दिला जातोय तो बहुधा षटकारासाठी. अवघ्या 3 धावांनी विजयश्री संपादन केली जाते. 104 धावांचा पाठलाग करताना 100 धावांपर्यंत कृष्णाई स्पोर्ट्स केरवाडा क्रिकेट संघ मजल मारतोय, मात्र त्यांचे प्रयत्न हे 3 धावाने अपुरे पडतायत. यापूर्वीच्या सामन्यात केवळ एकेरी धावाने प्रतिस्पर्धी संघाचा केलेला पराभव, या सामन्यात त्याची भरपाई दिमाखादरित्या उपांत्य फेरीत या ठिकाणी जय भवानी अणसूर मालवण क्रिकेट संघ पराभूत करतोय.